रिसेंटली माझ्या एका मित्राने मला एक स्टोरी सांगितली आणि त्याच्यावरनं मी खूप विचार केला आणि मला वाटलं की हे तुमच्या सगळ्यांपर्यंत पोहोचावं. विचार करा, एक नदी जी आहे तिचा वाह कोणत्या डिरेक्शनला असतो? ती समुद्राच्या डिरेक्शननीच जाते. का बरं ती नदी वाळवंटाच्या दिशेने, जिथे पाण्याची गरज आहे तिथे जात नाही, वाहत नाही? तसंच आपल्या आयुष्यात विचार करून बघा की आपल्याकडे एखादा पाहुणा येतो जो अमीर आहे, US वरनं आलाय, कुठनं तरी मोठ्या ठिकाणातनं आलाय, तर आपण त्याला कशी वागणूक देऊ? आणि एक पाहुणा जो गरीब आहे किंवा गावातनं आलाय, खेड्यातनं आलाय, त्याला कशी वागणूक देऊ? मित्रांनो, ह्याच्यावरनं एक क्लिअरली कळतं की आपण किंवा हे विश्व त्यालाच देतं ज्याच्याकडे ऑलरेडी आहे. सो जर तुम्हाला समृद्धी हवी आहे, पैसा हवाय, सुख हवाय, प्रेम हवंय, तर पहिले ते प्रेम आपल्या आत, ती समृद्धी आपल्या आत तयार करा. आता तुम्ही विचार करतील कसं? सगळं काही सुरू होतं विचारांनी. या नियतीला कसं कळतं की कोण समृद्ध आहे, कोण प्रेमळ आहे? जे आपल्या आत विचार आहेत त्यांनीच त्या विश्वाला किंवा या नियतीला समजणार आहे. जर तुम्हाला ही पैसा, प्रेम, सुख, आनंद, समृद्धी आकर्षित करायची असेल तर ते पहिले आपल्या विचारात तयार करा. आय होप तुम्हाला पण भरपूर काय काय समजलं असेल. लाईक करा, शेअर करा, फॉलो करायला विसरू नका.